मला कसं मदत करू, झालं तरी काय? ते बोलले, ताई पेजारी नाक्यावर दारूचे आणि ड्रग्सचं प्रमाण जाम वाढलंय. आमच्या मुलांनी सिरिंजनी ड्रग्स घेतले. आता मला काय प्रकार तो माहिती नाही, पण मी मुद्दामून खोलात जाऊन माहिती काढली. आमच्या मुलांनी सिरिंजनी ड्रग्स घेतल्या आणि सातीच्या साती मुलं, तरुण मुलं, इथलेच बांधण, पेजारी, मेडेखार इथली आजूबाजूची 7 मुलं HIV पॉझिटिव्ह निघाली. मी तुम्हाला महिलांना सांगते, प्रचंड वाईट प्रवृत्त्या फिरतायत जे आपल्या मुलांना ड्रग्ज आणि दारूकडे नेतात. आता तुमचं काम आहे, या सगळ्या शिवबांच्या लेकीचं काम आहे या दारू आणि ड्रग्जना बाहेर ठेवणं, आणि त्याच्यासाठी मी तुमच्या पाठीशी उभी हे सांगायला मी तुम्हाला या ठिकाणी उभी आहे. नमस्कार. आता तुम्ही व्हिडिओ पाहिलीत, या आहेत महिला आघाडी प्रमुख शेतकरी कामगार पक्ष सन्माननीय चिवताई यांनी आज पेझारी येथील मेळाव्यात एक भाष्य केलं. त्या भाष्यामध्ये त्यांनी सांगितलं की आमच्या पेझारी नाक्यावर ड्रग्स आणि दारूचे हे अड्डे जास्त प्रमाणात चालत आहेत आणि त्यामध्ये तरुण 7 मुलांनी इंजेक्शनद्वारे ड्रग्स घेतल्यामुळे 7 मुलांना म्हणजे पेझारी, मेडेकार, बांधण आणि इतर परिसरातील मुलांना HIV पॉझिटिव्ह ते झालेले आहेत. यामुळं आमच्या तरुणांची ही बदनामी झालेली आहे. तुम्हाला जर मतांचा जोगवा मागायचा असेल, महिलांना जर आकर्षित करायचा असेल तर तुम्ही हे खोटे नाटे हे करू नका. रायगड जिल्हा हॉस्पिटलला HIV पॉझिटिव्ह झालेल्या व्यक्तीची नोंद असते आणि जर या व्यक्तींच्या नोंद असतील तर ते आम्हाला दाखवा. आमच्या पेझारीमधील आणि इतर परिसरातील कोण HIV पॉझिटिव्ह झालेला आहे. जर असं जर खोटं बोलून तुम्हाला जर मताधिक्य जर वाढवायचं असेल तर हे चुकीचं आहे. एकतर तरुण मुलांना मुलगी मिळताना मुश्किल होत आहे. आताच्या काळात नोकऱ्या नसल्यामुळे, परमनंट नसल्यामुळे मुली मिळत नाही आणि तुम्ही जर HIV पॉझिटिव्ह असे दाखवता मुलं आमच्या परिसरातली झालेली आहेत तर ही खरोखरच आमच्या तरुण मुलांची बदनामी आहे आणि ह्या बदनामीचा आम्ही जाहीर निषेध करतो. तुम्हाला मताधिक्य वाढवायचं असेल तर तुमच्या कामास्वरूप मताधिक्य वाढवा, उगाच आमच्या तरुणांची बदनामी करू नका. जय महाराष्ट्र. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.